जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण सांकेतिक भाषेमधला जो दुसरा उपप्रकार आहे अक्षरांसाठी अक्षरे तो बघणार आहेत. आपण सांकेतिक भाषा म्हणजे काय असते हे मागील भाग 1 मध्ये पाहिलेलं आहे, ठीक आहे ना. आज आपण भाग 2 म्हणजे दुसरा उपप्रकार जो होता अक्षरांसाठी अक्षरे तो बघणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पण काय असणार, संकेत अक्षरांसाठी अक्षरांचाच दिलेला असेल. मग तो संकेत देताना जसं मागे मी तुम्हाला श्रेणी वगैरे, समान संबंध, वर्गीकरण, ठीक आहे ना, विसंगत घटक ओळखा, इंग्रजी वर्णमालेवर आधारित हे जे चार प्रकरण शिकवलेले आहेत, ठीक आहे ना, तोच लॉजिक आपल्याला या ठिकाणी पण लावायचा आहे, ठीक आहे ना. जे मागील 4 प्रकरण आपण शिकलेलो होतो तोच लॉजिक या या ठिकाणी पण लावायचा आहे. अक्षरांसाठी अक्षरेमध्ये जे अक्षरांसाठी कसा संकेत अक्षरांचाच दिलेला आहे, तर सेम जसं आपण मागे जे प्रकरण पाहिले तोच लॉजिक इकडे लावायचा असणार आहे, ठीक आहे. जरी प्रकरण नवीन असणार आहे सांकेतिक भाषा, पण लॉजिक तसेच असणार आहे. आता जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला तेच प्रकरण माहित नसतील, ठीक आहे ना, ते लॉजिक काय होते ते माहित नसेल, तर तुम्ही आधी प्लेलिस्ट मध्ये जा बुद्धिमत्तेच्या, आपल्या युट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये बुद्धिमत्तेत जाऊन हे व्हिडिओ पहिले क्लिअर करून घ्या, ठीक आहे. मग तुम्हाला हे अवघड लेवलचे प्रश्न पण समजण्यास सोपं वाटेल. आता बघा, पहिला प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत YRP हे XSO असे लिहितात, तर HTYP कसे लिहाल? या ठिकाणी काय म्हटलेलं मित्रांनो, एका सांकेतिक भाषेत YRP हे XSO असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत HTYP कसे लिहाल? आता बघा, Y आणि X चा काय संबंध आहे आधी ते शोधू. तर बघा इकडे X च्या पुढे Y येतोय, बरोबर की नाही, म्हणजे इथे Y च्या मागे X असणार, बरोबर आहे, वजा 1, ठीक आहे. नंतर R आणि S मध्ये काय आहे, R आणि S, मग R च्या पुढे S आहे ना, बरोबर की नाही, R च्या पुढे S आहे, म्हणजे तिथे काय प्लस 1 आहे. नंतर P आणि O, तर P आणि O मध्ये काय, O अधिक O च्या पुढे P ना, मग O च्या पुढे सॉरी इकडे बघा आर एस मध्ये काय आहे, आर एस, बरोबर आहे. मग इकडे आर एस मध्ये अधिक 1 आहे, मग नंतर पीओ, मग पीओ मध्ये काय आहे, तर -1 आहे, बरोबर की नाही. पीओ मध्ये काय आहे, पीओ मध्ये -1 आहे. मग आपल्याला सेम लक्षात आलं असेल की या ठिकाणी वाय जो पहिलं पद आहे, पहिल्या पदात -1 आहे, दुसऱ्या पदामध्ये +1 आहे, तिसऱ्या पदामध्ये -1 आहे. मग आपल्याला त्याच पद्धतीने इकडे एच टी वाय पी चं लॉजिक लावायचं. मग h-1 काय असणार, h-1, तर बघा जी, बरोबर की नाही, h-1 जी होतोय. नंतर प्लस दुसरी संख्या काय प्लस होती ना, मग टी मध्ये आपण 1 प्लस करायचं, मग टी मध्ये काय येणार, यू येणार, बरोबर की नाही, जी यू, लक्षात येतंय. त्यानंतर व्हाय तिसरं अक्षर काय होतं, वजा केलेलं होतं ना, म्हणजेच व्हाय मधून वजा करा, मग व्हाय मधून वजा केल्यानंतर एक्स येणार. त्यानंतर चौथ्याला आता इथे 3च पद आहे, पण -1 +1 -1 अशी सिरियल चालू होती, मग वजा नंतर काय येणार, अधिक येणार, म्हणून पी मध्ये 1 अधिक करा, पी नंतर काय येणार, क्यू, लक्षात आहे, क्यू. मग GUXQ असा ऑप्शन कुठे बघा, GUXO इथे हा नाहीये, GUXQ पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय, एका सांकेतिक भाषेत मॅन हा शब्द NBO असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत GET हा शब्द कसा लिहाल? तर आता बघा, मॅन मध्ये काय एम नंतर एन येतो, बरोबर की नाही, एम अधिक एन 1, एम अधिक 1 काय येणार, एन येतोय, ए नंतर बी दिलेला, मग ए च्या पुढे काय होतो, बी येतो, म्हणजे +1 आहे, आणि एन च्या पुढे काय होतो, एन हो, म्हणजेच काय +1. आता या ठिकाणी तिघ पदांमध्ये काय केलेलं मित्रांनो, तर +1 असं केलेलं आहे. म्हणून आता असाच लॉजिक आपल्याला पुढच्या पदात लावायचं आहे. मग जी च्या पुढे काय येणार, जी नंतर एच, ई नंतर काय येतो एफ, आणि टी नंतर काय येतो यू, एफ एच एफ यू. मग बघा HFU पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय बघा, FORM फॉर्म हा DMTO असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत STOP म्हणजे स्टॉप कसा लिहाल? आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी शब्द अर्थपूर्ण आहे की नाही आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही. एखाद्या वेळेस शब्द अर्थपूर्ण पण असेल, एखाद्या वेळेस शब्द अर्थपूर्ण नसणार आहे, तर आपल्याला त्याला अर्थ शोधत बसायचं नाही. फक्त पदांमध्ये काय फरक आहे, जसं आपण 2 प्रश्न पाहिले, असेच फरक काहीतरी दिलेला असणार आहे, ठीक आहे ना, तोच लॉजिक लावायचा आहे, आणि नंतर त्या सांकेतिक भाषेत जे पुढील पद विचारलेलं आहे त्याचं उत्तर आपल्याला निवडायचं असतं, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी FORM म्हणजे फॉर्म हा अर्थपूर्ण शब्द आहे. DMTO फॉर्म हा एका सांकेतिक भाषेत फॉर्म हा DMTO असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत स्टॉप कसा लिहाल? आता एफ आणि डी मध्ये काय,
तर बघा एफ आणि डी मध्ये 1 2 म्हणजे -2 केलेलं आहे, लक्षात आहे, -2. नंतर ओ आणि एम मध्ये काय, ओ आणि एम मध्ये, तर बघ इकडे ओ आहे, नंतर एम साठी काय केलेलं आहे, तर एन आणि एम म्हणजे -2 केलेलं आहे, लक्षात आहे. ओ आणि एम मध्ये काय, तर इथे पण -2 आहे. नंतर आर आणि टी मध्ये काय, तर बघ आर आणि टी मध्ये मग एच टी म्हणजे काय, इकडे +2 केलेलं आहे, लक्षात आहे का. आर टी मध्ये काय केलेलं आहे, +2 केलेलं आहे. नंतर मग एम आणि ओ मध्ये काय, एम आणि ओ मध्ये तर बघ 1 2 म्हणजे इकडे काय, +2 केलेलं आहे. मग तुमच्या लक्षात असं येणार मित्रांनो या ठिकाणी, की बघा इकडे -2 -2 +2 +2 म्हणजे पहिले जे दोन पद आहेत त्यात -2 आहे आणि दुसरे जे दोन पद आहेत त्यात +2 आहे. म्हणून आपल्याला आता स्टॉप आहे, तर स्टॉप मध्ये काय करायचंय आपल्याला, म्हणजे इथे स्टॉप दिलेला आहे, ठीक आहे ना. तर स्टॉप मध्ये काय करणार, एस मध्ये -2 करा. मग एस मधून -2 1 2 म्हणजे काय येणार, क्यू, लक्षात आहे. त्यानंतर पुन्हा इथे दुसरं पद जे होतं त्यात पण मायनस होतं ना, -2, तर मग इथे टी आहे, मग टी मधून -2 करा. मग बघा 1 2 म्हणजेच काय येणार, क्यू आर. त्यानंतर मग पुढे +2 होते ना, मग ओ मध्ये +2 करा. ओ मध्ये +2 काय येणार, पी क्यू, लक्षात आहे, पी क्यू. त्यानंतर इकडे पी मध्ये पुन्हा +2 करायचे, मग पी मध्ये +2 केले तर क्यू आर, लक्षात आहे. मग क्यू आर असा ऑप्शन कुठे आहे, तर बघा क्यू आर पता नहीं यार, लक्षात आहे, क्यू आर पता नहीं यार. आता याचं उत्तर काय असणार, मग पर्याय क्रमांक 2. ठीक आहे मित्रांनो, आता याचे पुढचे जे प्रश्न आहे ते पण आपण बघूया. चला तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय तर बघा, एका सांकेतिक भाषेत ए बरोबर ई, बी बरोबर एफ, सी बरोबर जी, तर गो अहेड काय, GOAHEAD चे सांकेतिक रूप कसे लिहाल. मग बघा आता इथे ए बरोबर ई, बी बरोबर एफ, सी बरोबर जी असेल, मग थोडक्यात ए साठी ई म्हणजेच काय 1 2 3 4 म्हणजे +4 केलेलं आहे. इथे ए मध्ये काय केलेलं आहे, +4, लक्षात आहे. नंतर बी साठी एफ घेतलेलं आहे, बी साठी एफ घेणाऱ्यांनी बरोबर घेतलेलं आहे, म्हणजे 1 2 3 4, तर बॉय बी साठी काय एफ म्हणजे इथे पण +4 आहे. सी साठी जी आहे, तर बघा 1 2 3 4 म्हणजे इथे पण काय 4 +4 केलेलं आहे. मग तुम्हाला काय विचारलेलं त्यांनी, गो अहेड साठी काय असणार, मग जी मध्ये +4 करा, तर बघा 1 2 3 4 म्हणजेच काय येणार, इथे के येणार, लक्षात आहे. ओ मध्ये पुन्हा 4 प्लस करा, तर 1 2 3 4 म्हणजे काय येणार, टी. नंतर के टीचा ऑप्शन कोणता आहे, इथे चारही ऑप्शन मध्ये के एस आहे. ओ नंतर किती घेतलेले आहे त्यांनी, 4 ना, 1 2 3 4, मग के एस येणार इथे, काय के एस. तर केसचा ऑप्शन सर्वांमध्ये के एस आहे, बरोबर की नाही, म्हणजे एकही ऑप्शन अजून कटणार नाही. आता पुढे बघा, मग ए नंतर 4 घ्यायचं आहे, मग ए नंतर काय ई येणार ना 4 मध्ये, बघा 1 2 3 4 म्हणजे ई. तर आता ई वाला ऑप्शन प्रत्येक ठिकाणी ई आहे, फक्त याच्यामध्ये के एस एफ ए म्हणजे हा एक कटणार आहे, लक्षात आहे. त्यानंतर एच, एच मध्ये 4 करायचे, प्लस 1 2 3 4 म्हणजे काय येणार, एल. तर मग ई एल इकडे पण ई एल आहे, बरोबर आहे. त्यानंतर ई मध्ये +4 करायचे, 1 2 3 4, मग काय येणार आय. तर आय कुठे, तर आय सर्वांमध्ये, ठीक आहे. त्यानंतर मग ए मध्ये पुन्हा किती घ्यायचे, 4 म्हणजे काय येणार ई, 1 2 3 4 ई, बरोबर की नाही. इथे काय येणार ई. मग ई कुठे कुठे आहे, तर याच्यात जी आहे म्हणजे हा कटणार आहे आता ई या दोघांमध्ये. नंतर डी आहे, मग डी मध्ये 4 प्लस करायचे, 1 2 3 4 म्हणजे काय येणार एच. तर मग इथे बघा ई नंतर जी आहे, इथे एच म्हणजेच काय पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत एम्प्लॉई हा BLOKNV आणि फॅक्टरला ILGXZU असे लिहितात, तर FIGU म्हणजे फिगर FIGURE ला कसे लिहाल. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न पाहिले त्या प्रश्नामध्ये फक्त दोन दोन एक जोडी दिलेली होती आणि दुसरं विचारलेलं होतं, बरोबर की नाही. आता मात्र या ठिकाणी काय 2 जोड्या कंप्लीट दिलेल्या त्यांनी, लक्षात येत आहे का. जसं की ही पहिली जोडी आहे आणि ही दुसरी जोडी आहे, या 2 जोड्या कंप्लीट दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला तिसरं जे पद आहे, तिसरं जे पद आहे त्याची सांकेतिक भाषा याचप्रमाणे तुम्हाला निवडायला लावलेली. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, की पहिल्या जोडीचा जसा संबंध आहे ना, तो संबंध दुसऱ्या जोडीमध्ये असणार आहे. म्हणजे परीक्षेच्या वेळेस तुम्ही ना हे पण सोडवत बसणार, नंतर हे पण सोडवत बसणार, तर असा टाइमपास करायचा नाही, लक्षात आहे. एकच सोडवायचं आणि त्यानंतर डायरेक्ट जे विचारलेलं ते सोडवायचं, कारण जो संबंध यांच्यात असणार आहे तो संबंध याच्यात पण असणार आहे, लक्षात आहे. हे प्रश्न थोडस अवघड करून देतात, म्हणजे विद्यार्थ्यांचा याच्यात वेळ गेला पाहिजे, लक्षात आहे का. तर तू लक्षात ठेवशील
की अशा प्रश्नांमध्ये वेळ वाया घालवत बसायचं नाही, फक्त पहिल्या जोडीतलं जे काही फरक असणार आहे तेवढंच बघशील, ठीक आहे. आणि नंतर मग डायरेक्ट जे शेवटचं विचारले ते बघायचं. मग आता बघूया आपण ई आणि बी मध्ये काय आहे. तर बघ ई आणि बी मध्ये काय 1 2 3, बघ 1 2 3 म्हणजे -3 आहे. लक्षात आहे का? ई आणि बी मध्ये काय -3 आहे. एम आणि एल मध्ये काय एम आणि एल तर -1 आहे, बरोबर की नाही, -1. मग पी आणि ओ मध्ये काय पी आणि ओ मध्ये पण -1 आहे, -1. लक्षात येतोय. त्यानंतर एल आणि के मध्ये काय एल आणि के मध्ये तर एल आणि के मध्ये पण -1 आहे, काय -1 आहे. त्यानंतर ओ आणि एन मध्ये काय ओ आणि एन मध्ये पण -1 आहे, बघ इकडे ओ आणि एन मध्ये -1 आहे, लक्षात येतंय. आणि व्हाय आणि व्ही मध्ये काय व्हाय आणि व्ही मध्ये तर बघ व्हाय आणि व्ही मध्ये 1 2 3 म्हणजे -3 आहे. थोडक्यात आधी -3 होता पहिल्या अक्षरात आणि शेवटच्या अक्षरात -3 होता, मधले जेवढे पण होते त्यामध्ये -1 होता. मग सेम आपल्याला इथे तसंच लॉजिक लावायचं. मग एफ च्या -3 करायचे तर बघ 1 2 3 म्हणजे काय येणार सी. एफ च्या -3 मध्ये काय येणार सी. लक्षात आहे. सी कसा येणार एफ आहे ना इथे फिगर मध्ये -3 करायचे तर बघूया 1 2 3 इथे काय येणार सी. लक्षात आहे. त्यानंतर मग आय दिलेला आहे, मग आय मधून -1 करायचंय, काय आय मधून -1 मग इथे काय येणार एच. त्यानंतर पुन्हा जी मध्ये काय करणार -1 करायचंय, मग जी मधून -1 एफ येणार. त्यानंतर मग पुन्हा यू मधून -1 करायचंय, मग यू मधून -1 काय येणार टी. लक्षात आहे. मायनस काय येणार टी. लक्षात आहे. त्यानंतर मग आर मधून पुन्हा -1 कर, आर मधून -1 केलं तर काय येणार आर मधून -1 तर क्यू, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग इथे ई मधून -3 करायचं कारण शेवटी -3 होतं ना, मग ई मधून -3 कर तर मग 1 2 3 म्हणजे काय येणार बी. तर या प्रश्नाचं उत्तर काय मग मित्रांनो CHFTQB. या ठिकाणी विकल्प लिहिताना काहीतरी मिस्टेक झालेली असेल. या प्रश्नाचं उत्तर काय CHFTQB. लक्षात येतंय. आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा जेणेकरून याचे पुढचे जे काही व्हिडिओ अपलोड होतील ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि प्रॅक्टिस करताना मित्रांनो जर तुम्हाला एखादा प्रश्न आवडत असेल तर तुम्ही माझ्या 9860 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. या नंबरवर तो प्रश्न टाका, मी तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देणार. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय असे की आउट ऑफ मार्क देऊन जातात. याचबरोबर पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी मराठी व्याकरण पण हा आउट ऑफ मार्क देणारा विषय. तर हे 3 विषय तुमचे पक्केच पाहिजे. पण त्यात गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय असे की याच्यासाठी तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढे तुमचे मार्क परफेक्ट होतात, पक्के होतात. लक्षात येतंय. म्हणून गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची प्रॅक्टिस जास्त करायची. लक्षात येतंय का? आता याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण बघूया. चला तर मित्रांनो आता पुढचे प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा काय एका सांकेतिक भाषेत सॅटरडेला UTASYADR असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत हॉस्पिटलला कसा लिहाल. या ठिकाणी असं विचारलेलं आहे. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही सॅटरडेचे जे स्पेलिंग आहे, ठीक आहे ना, सॅटरडे या शब्दात जे वर्ण आहेत ते बघितले तर त्याचेच उलट सुलट इथे काहीतरी केलेलं आहे, ठीक आहे ना. त्याच पद्धतीने मग हॉस्पिटलचं पण याच्यात जसे हे स्पेलिंग होते त्याची उलट सुलट काहीतरी इथे केलेली आहे, तर तसंच या ऑप्शन मध्ये पण तेच वर्ण दिसत आहेत, तेच अक्षर दिसत आहेत, त्यांची उलट सुलट केलेली असणार, ठीक आहे ना. तर काय असे प्रश्न जेव्हा आलेले असतात तर यासाठी काय करायचं मित्रांनो की या प्रश्नांना आहे ना म्हणजे जेवढे अंक आहेत त्यांना नंबर देऊन टाका. जसं की 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर बघा आता इकडे ए डबल आलेला आहे ना, मग आपण डावीकडनं वाचन करतो म्हणून मग डावीकडनं नंबर द्या. एकापेक्षा जास्त जरी असेल तरी या लॉजिकने असे अवघड प्रश्न पण आपण सोडू शकतो. म्हणून या पद्धतीने नंबर देऊन टाका. नंतर बघा मग यू किती नंबरला आहे 4. टी किती नंबरला आहे इकडे टी 3 नंबरला आहे, बरोबर. ए किती नंबरला आहे तर 2 सॉरी ए 2 नंबरला आहे. नंतर एस किती नंबरला आहे तर बघा एस 1 नंबरला आहे. नंतर वाय किती नंबरला आहे 8. नंतर ए किती नंबरला आहे ए तर 7. त्यानंतर डी किती नंबरला आहे 6 आणि आर किती नंबरला आहे तर 5. त्याच पद्धतीने इकडे हॉस्पिटलला पण तसेच नंबर देऊन टाका, ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8.
तर मग बघा जसं इथे 1 नंबरचं कुठे गेलंय, थोडक्यात 4 नंबरचं जे ते इकडे बघा, हे जे 4 नंबरचं होतं ते 1 नंबरला घेतलेलं आहे. म्हणजे इथे 4 नंबरचं काय पी आहे ना, तर पी ला 1 नंबरला घ्या. नंतर मग 3 नंबरचं 2 नंबरला आलेलं आहे. बघा हा 3 नंबरचा आहे तो 2 नंबरला घेतलेला आहे. म्हणजे इथे 3 नंबरला कोण आहे? एस आहे, म्हणजे इकडे एस घ्या. ठीक आहे. त्यानंतर मग पी-एस वाले ऑप्शन कुठे आहेत? तर इथे पी-ओ आहे, म्हणजे हा कॅन्सल होणार. एच-पी हा तर नाहीच आहे. एस-पी हा पण नाहीये. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कमी वेळेत उत्तर मिळतोय पी-एस. उत्तर हेच असणार आहे. पण आपण आता शिकतोय म्हणून पूर्ण बघूया. ठीक आहे. त्यानंतर बघा मग आता जसं इथे इथे 2 नंबर 2 नंबरचं 3 नंबरला गेलेलं आहे. बरोबर की नाही? मग या ठिकाणी 3 नंबरचं आपल्याला 2 नंबरला घ्यावं लागणार आहे. लक्षात आहे? मग इथे काय असणार? एस नंतर काय असणार मग? बघा इकडे लक्ष द्या. नंबर काय 4, 4 नंतर 3 बरोबर, नंतर 2 आहे. मग 4, 3 नंतर 2 ला काय येणार? ओ येणार. ठीक आहे. इकडे 2 लिहून घेऊ. त्यानंतर 1 नंबरचं काय एच, म्हणजेच इकडे 1 येणार. नंतर मग काय केलंय 8, 7, 6, 5. 8 नंबरला काय एल आहे ना, मग इकडे 8. नंतर 7 नंबरला काय ए. नंतर टी 6 नंबरला आहे ना, टी 6 नंबरला आणि आय 5 नंबरला आहे, म्हणून आय 5 नंबरला. तर बघा इकडे 43, 21, 87, 65, 43, 21, 87, 65 तसाच आकडा तयार केलाय. मग आता उत्तर काय आलंय बघा, PSOH PSOH LATI LATI म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी नंबर टाकून समजून सांगितलं, कारण असं मागे पुढे पद मोजताना अक्षर मोजताना ना कदाचित आपण चुकू शकलो असतो, म्हणून आकडे टाकून नंबर टाकून जास्त सोपं होतं, म्हणून मी त्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलंय. ठीक आहे. आता चला पुढचा प्रश्न बघू मग. TAPE हा शब्द DOZS असा लिहितात तर YEAR कसा लिहाल? म्हणजे एका सांकेतिक भाषेत TAPE हा शब्द DOZS असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत YEAR म्हणजे इयर कसा लिहाल? ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, या टी चा या एस सोबत काय संबंध आहे? तर बघा टी आणि एस मध्ये काय आहे? तर इकडे बघा टी आणि एस म्हणजे -1 आहे. बरोबर आहे. पण तो हा जो पहिला होता तो शेवटी घेतलेला आहे आणि -1 केलेला आहे. हा जो पहिला पद आहे त्याला -1 करून शेवटी लिहिलेला आहे. लक्षात आहे? मग ए नंतर झेड -1 आहे. बरोबर की नाही? ए नंतर -1 बघा, ए च्या -1 काय येणार? झेड येणार. त्यानंतर पी मधून पुन्हा -1 ओ आहे. बरोबर की नाही? पी मधून -1 ओ. लक्षात आहे? पी मधून -1 ओ. नंतर ई मधून -1 डी. बघा ई मधून -1 केलं तर डी येत आहे. पण मित्रांनो इथे -1 करून कसं लिहिलं? पहिला पद जो होता त्यातून -1 करून शेवटी लिहिलेलं आहे. दुसरं पद आहे पुढून दुसरं पद आहे त्यातून -1 करून शेवटून 2 नंबरला लिहिलं आहे. तिसरं पद आहे पुढून त्यातून -1 करून मागून तिसऱ्या नंबरला घेतलं आणि चौथं पद पुढून होतं त्यातून -1 करून मागून चौथ्या नंबरला घेतलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने इथे आपल्याला इयरला तसंच लॉजिक लावायचं आहे. मग वाय मधून -1 करा. वाय मधून -1 काय असणार? एक्स असणार. पण तो कुठे लिहायचा आहे? जसं इथे आपण टी ला मागे लिहिलेलं होतं ना, ठीक आहे. तर त्याच पद्धतीने व्हायला आपण इथे मागे लिहिलेलं. मग एक्स शेवटी असलेला पर्याय कोणता आहे? तर बघा इकडे डी आहे, इकडे झेड आहे, इकडे एफ आहे. म्हणजे हे तिघ पर्याय काय होतील? कॅन्सल होतील. म्हणजे उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 1. लक्षात आहे? कमी वेळेत असे ऑप्शन आपण बघू शकतो आणि याच्याने तुमच्या परीक्षेचा वेळ वाचणार आहे. ही ट्रिक वापरत चला परीक्षेसाठी. ठीक आहे. पण आता शिकतोय म्हणून पूर्ण बघूया आपण. तर बघा नंतर ई साठी -1 करायचंय. ई -1 काय येणार? डी. ठीक आहे. त्यानंतर ए मधून -1, ए मधून -1 काय येणार? झेड. त्यानंतर आर मधून -1 काय येणार? आर मधून -1 तर बघा आर मधून -1 काय येणार? क्यू. मग क्यू झेड डीएक्स काय? क्यू झेड डीएक्स पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बुद्धिमत्ता हा पण विषय समजून देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. आणि तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर आधी जाऊन मागचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हे असे अवघड लेवलचे प्रश्न समजायला सोपं होईल. कारण मी त्यामध्ये वर्णांची श्रेणी, वर्णांचा समान संबंध, वर्णांचा विसंगत म्हणजेच भिन्न, ठीक आहे ना, वेगळा घटक, त्यानंतर वर्गीकरण, हे असे सर्व अक्षर माला किंवा अक्षरांसाठी अक्षरे हे जे आज आपण बघत होतो ना, तर यावरचे जे याच्या आधीचे जे सर्व प्रकरण होते ते घेतलेले मी प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा अवघड लेवलचे प्रश्न समजायला सोपं होणार. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.